आता वर आलाय आणि चालू समितीमध्ये काय नेमका नीरा देवकरच्या विषयावर आम्ही त्याची मंजुरी घेतली, टेंडर काढले. 25 किलोमीटर कॅनॉल आता फलटण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास 50 किलोमीटरचे टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच नीरा देवकरचं पाणी येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यातून माळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे. किती कोटींची टेंडर पाणी काढलं? जात होतं बारामतीला जाणारं पाणी ते तुमच्याकडे येणार का? बारामतीला जे जाणारं पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून जाणार होते. त्याचा आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी फलटणचं कॅनॉल नसल्यामुळे वापरलं ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला माळशिरस तालुक्याला आता नव्याने समावेश झालेला सांगोला तालुक्याला मिळणार आहे. आतापर्यंत किती कोटींची टेंडर काढली आता नव्याने? आतापर्यंत जवळपास 2.25 कोटी रुपयाची टेंडर झाली. आजच्या बैठकीमध्ये काही विशेष नाही. आजच्या बैठकीमध्ये फलटण तालुक्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी काल फलटणला बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फलटण तालुक्याचं पाणी हे माळशिरस आणि सांगोला तालुक्याला द्यायचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठकीत स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं आणि आज फलटण तालुक्यामध्ये नव्याने नीरा देवकरचं पाणी 2 बलकोडी 1 TMC पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पडून न जाता या ठिकाणी फलटणचे आमचे विधानसभेचे आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या उमेदवाराचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुठंही एक थेंब पाणी हे फलटण तालुक्याच्या वाटणीला जाणार नाही याची संपूर्ण काळजी मी आणि आज मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितले की फलटण तालुक्याचं पाणी पण नॅरेटिव्ह चुकीचा सेट करायची त्यांची परंपरा आहे. ते त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना टेक्निकल नॉलेज नसल्यामुळं अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवल्या होत्या. ओके.